स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। दशांश अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांक हा घटक आपण पाहतोय, त्याच्यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरणासह पाहतोय। काल आपण 4 ते 5 नमुन्याची उदाहरणं पाहिली होती। आज आपण पुढचा नमुना पाहतोय। आपल्या समोर उदाहरण आहे 72 भागिले 9 बरोबर 8 दिले आणि दशांश अपूर्णांकात आपल्याला उत्तर ऑलरेडी दिलं असतं, फक्त दशांश स्थळ कुठे येतं हे शोधायचं असतं आणि मग तिथेच आपल्याला नक्की गोंधळ होतो आणि येत असलं उत्तर चुकतं। त्यासाठी काही गोष्टी आपल्याला बेसिक समजूनच घ्याव्या लागतात। तर 0.072 भागिले 0.9 बरोबर किती म्हणून विचारलेलं आहे। इथं 72 आहे, 9 आहे, 8 आहे। 72 आहे, 9 आहे, उत्तर काय 8 येणार आहे, परंतु दशांश स्थळ किती घरानंतर येणार हे आपल्याला शोधून काढावं लागणार। आपण जे काल उदाहरण बघितली होती तिथं कसं होतं, भाज्य आणि भाजक, भाजकामध्ये दशांश स्थळांची संख्या दशांश चिन्हानंतरच्या संख्यांची किंवा घरांची संख्या जास्त होती, परंतु इथं आज जे आपण नमुना उदाहरण पाहतोय त्याच्यामध्ये भाज्यामध्ये दशांश स्थळानंतर घरांची संख्या जास्त आहे। इथं 3 आहे आणि इथं 1 आहे। ज्यावेळेस भाज्य जास्त दशांश स्थळांच्या घरासह येतं त्यावेळेस काय करायचं, इथं दशांश स्थळांची संख्या किती आहे, दशांश स्थळानंतर 3 आहे आणि भाजकामध्ये किती आहे 1 आहे, एवढंच बघायचं आणि यांची वजाबाकी करायची। वजाबाकी आली 2 म्हणजे उत्तरामध्ये 2 दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह येणार आहे, 2 स्थळानंतर 1 2 इथं या पद्धतीने हे उत्तर येणार आहे। किंवा आपण हेच उदाहरण कालच्या पद्धतीने सुद्धा बघू शकतो। 0.072 भागिले 0.09 या संख्येला पूर्णांक संख्येत आपल्याला रूपांतरित करायचं। आपण काल बघितलं होतं, या संख्येला पूर्णांक संख्येत रूपांतरित करायचं म्हणजे याला 10 ने गुणायचं आहे किंवा याला 10 ने गुणायचं आहे। किंवा याचा दुसरा अर्थ असा होतो 10 ने गुणण्याचा की याच्या पुढे 1 शून्य वाढवायचं आहे, म्हणजे याच्या पुढे 1 दशांश चिन्ह वाढवलं तर 9 आलं आणि इथं 1 दशांश चिन्हानं असं आलं आणि मग भागाकार केल्यानंतर पूर्ण संख्येनं दशांश संख्येला भागल्यानंतर 9 1 9 इथं शून्याचा भाग बसला, पहिल्यांदा 9 न परत भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला, कारण 7 आहे आणि मग 7 वर शून्य पुढची संख्या घेतली 72 झालं, 9 8 72 अशा पद्धतीने हे उत्तर येणार आहे। ज्यावेळेस इथं एकच लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस भाज्यामध्ये दशांश स्थळानंतरच्या घरांची संख्या ही भाजकातील दशांश स्थळातील संख्येपेक्षा जास्त असेल त्यावेळेस यांच्यातल्या दशांश स्थळातील घरांच्या संख्येची वजाबाकी करायची आणि तेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह असणारा आपण पर्याय शोधायचा। याच नमुन्याचं आपण दुसरं एक उदाहरण पाहतोय। इथं आता पहिल्या उदाहरणाप्रमाणेच उदाहरण आहे 0.15 भागिले 0.3। आता आपल्याला माहित आहे 15 ला 3 न भागल्यानंतर 5 उत्तर येतं, परंतु हे 0.15 आहे आणि हे 0.03 आहे। मग या उत्तरात 5च्या पुढे दशांश चिन्ह कुठं येतं हे आपल्याला शोधून काढायचं आहे। आणि मग आपण जे उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं, जर भाज्यामध्ये दशांश स्थळांची संख्या ही भाजकापेक्षा जास्त असेल तर भाज्यातल्या दशांश स्थळांच्या नंतरच्या अंकाची संख्या किती आहे, 3 आहे आणि भाजकामध्ये किती आहे 1 आहे। यांची वजाबाकी केली, वजाबाकी आली 2 म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्ह हे 2 घरानंतर येणार आहे। 2 घरानंतर दशांश चिन्ह असलेली पर्याय क्रमांक आपल्याकडे 3 आहे, म्हणजे या प्रश्नाचा पर्याय 3 हा योग्य पर्याय असेल। इथं आपल्याला परत पहिल्यासारखं उदाहरण दिलं आहे 257 गुणिले 183 बरोबर 47,031। तर 47.031 भागिले 1.83 बरोबर किती येईल। या प्रश्नामध्ये आपण परत एकदा थोडंसं कन्सेप्ट वाईज बघू। ह्याला जर ए म्हणलं आणि ह्याला जर बी म्हणलं, ए गुणिले बी बरोबर हा ए बी आला आणि मग हा जो ए बी आलेला आहे या ए बी ला जर आपण ह्या ए न भागलं तर उत्तर येणार आहे बी। या ए बी ला जर समजा आपण बी न भागलं तर उत्तर येणार आहे ए। मग इथं बी न भागले म्हणजे उत्तर काय येणार आहे ए। ए काय आहे आपला 2.257 आहे,
पण आता प्रश्न आपला असा उडतो या गणितामध्ये किंवा या उदाहरणामध्ये की बाबांनो हे पूर्ण संख्या आहे पण या दशांश अपूर्णांकातल्या संख्या आहेत आणि मग दशांश अपूर्णांकातली उदाहरणं सोडवताना आपलं असं ठरलं होतं किंवा मी मागच्या उदाहरणात तुम्हाला असं सांगितलं जर भाज्यामध्ये दशांश घरांची संख्या जास्त असेल तर ती किती घराने जास्त आहे बघायची आहे. म्हणजे भाजकामध्ये दशांश घरं किती आहेत 2 आहेत आणि भाज्यामध्ये किती आहेत 3 आहेत आणि ह्या दोघांची वजाबाकी काय येते 1 येते. म्हणजे येणारं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये दशांश नंतरची घरं किती असणार आहेत तर 1 असणार आणि मग दशांशातली घरं आपलं उत्तर तर आपल्याला माहित आहे दशांशातली घरं 1 नंतर येणारा म्हणलं तर असा पर्याय आणि अशा स्वरूपाचा पर्याय आपल्याकडे कुठं आहे पर्याय क्रमांक 3 आहे. त्यामुळे दशांश अपूर्णांकांची उदाहरणं सोडवत असताना दशांश मागे का पुढे याच्यात आपली जमली होते नेहमी. याचा सराव जितका जास्त कराल कन्सेप्ट जितका जास्त समजून घ्या तितकं हे उदाहरण तुम्हाला सोपी जाणार आहे. नेहमी दशांश अपूर्णांकातली उदाहरणं अशाच पद्धती असतात. उत्तर दिलं असतं फक्त तुम्हाला दशांश कुठं आहे शोधायचं असतं आणि उत्तर दिलेलं असून उत्तर माहीत असून काही वेळेस आपला कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. इथं परत एकदा आपण ए गुणिले बी च्या स्वरूपात बघूया. हे ए मानलं याला जर बी मानलं ए गुणिले बी बरोबर ए बी आलं आणि मग जर ए बी ला ए न भागलं तर उत्तर येणार आहे बी आणि ए बी ला जर बी न भागलं तर उत्तर येणार आहे. ह्याच संख्या इथं दिलेत परंतु त्या दशांश स्वरूपात दिलेत. आपण थोड्या वेळासाठी दशांश निग्लेक्ट केला तर ए बी ला या बी न भागले म्हणजे उत्तर येणार आहे बी आणि बी आपला इथं आहे 876 लिहून काढला थोड्या वेळासाठी. आता प्रश्न उरतो दशांश चिन्ह हे 876 साठी कुठे द्यायचं तर भाजकामध्ये आणि भाज्यामध्ये दशांश संख्या आपण बघूया. इथं संख्या आहे 4 इथं आहे संख्या 2. आता ही संख्या भाज्यामध्ये जास्त आहे. भाज्यामध्ये ज्यावेळेस ही संख्या जास्त असते त्यावेळेस आपण याची वजाबाकी करतो म्हणजे उत्तर आलं 2. म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्ह हे 2 घरानंतर असणार आहे 1 आणि 2. 2 घरानंतर दशांश चिन्ह दिलं अशा स्वरूपाचा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक 3 दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. आणखीन एक उदाहरण आहे त्याच पद्धतीचं आहे. याला आपण ए मानूया याला आपण बी मानूया तर उत्तर आलं गुणाकाराच्या स्वरूपात ए बी. पुढे नीट निरीक्षण केल्यानंतर इथं आपल्याला ए बी दिसतंय आणि इथं बी दिसतंय. या पद्धतीनं हे गुणाकाराचं गणित आहे. मग ए बी ला जर ए न भागलं तर उत्तर बी येतं. ए बी ला जर बी न भागलं तर उत्तर ए येतं. याप्रमाणे ते आकडे आपल्याला समान आहेत फक्त दशांश अपूर्णांकाचा इथं थोडासा गोळ आहे. तर दशांश अपूर्णांक थोड्यासाठी आपण निग्लेक्ट करू दुर्लक्षित करू. मग उत्तर काय येणार आहे आपलं तर उत्तर येणार आहे ए म्हणजेच 135. आता 135 हे उत्तर सगळीकडेच आहे. तर दशांश चिन्ह कुठं द्यायचं दशांशाचं स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इथं जो भाज्य आहे आपला आणि जे भाजक आहे त्याच्यातील दशांश स्थळ बघावं लागणार. भाज्यामध्ये दशांश स्थळ किती आहेत 5 आहेत. भाज्यकामध्ये 3 आहेत. ज्यावेळेस भाज्यामध्ये दशांश स्थळ जास्त असतात त्यावेळेस काय करतो आपण वजाबाकी करतो. त्यांची वजाबाकी केल्यानंतर आलं 2 म्हणजे उत्तरामध्ये 2 घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे आणि 2 घरानंतर दशांश चिन्ह दिलं तर आपला पर्याय कुठे दिसतोय 3 नंबरचा पर्याय दिसतोय. अशा पद्धतीच्या उदाहरणाचा आपण सराव केला तर फक्त दशांश चिन्ह कुठे येतंय हे शोधून काढायची उदाहरण आपली चुकणार नाहीत. आपला आत्मविश्वास वाढेल. यानंतर आपण नवीन नमुना पाहतोय. अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता दशांश अपूर्णांक या घटकावर 0.05 गुणिले 0.005 आणि भागिले 0.0005 या 5 न भागल्यानंतर वरचं एक 5 आणि खालचं एक 5 जाणार आहे. उत्तरामध्ये 5 येणार आहे. परंतु आपल्या इथेही शोधून काय काढायचं आहे दशांश चिन्ह काय येतं हे शोधून काढायचं आहे. जर समजा आपण दशांश चिन्ह वरची बघितली अंश स्थानाची बघितली तर ज्यावेळेस दशांश अपूर्णांकातील संख्येचा आपण गुणाकार करतो त्यावेळेस काय करतो दशांश चिन्हाची त्या घरांची बेरीज करतो. इथं 2 घर आहेत इथं 3 घर आहेत. म्हणजे जर अंशाचा विचार केला तर
दशांश घर किती घरानंतर येणार आहेत? 5 घरानंतर येणार आहेत. त्यातला एकाला 1 5 जाणार आहे, म्हणजे उत्तर 5 राहणार आहे. 25च्या ऐवजी वर ह्या दोन्हीचा गुणाकार 25 व्हायच्या आधी काय होणार आहे? 5 घरानंतर येणार आहे. 0 0 5 असं उत्तर येणार आहे. आणि खालचं आपल्याला माहित आहे 0 0 0 0 5. आता या 5 न या 25 ला भागलं तर 5 1 5 5 झालं पहिल्यांदा, म्हणजे 5 येणार आहे. मग दशांश चिन्हानंतरचं 5 येणार आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला आता उत्तरावर दशांश चिन्ह किती घरानंतर येणार आहे हे ठरवायचं आहे. वर काय झालंय बघा, खाली आता 1 राहिले, म्हणजे उत्तरात आपल्याला खालची 3 घर आहेत. 1 2 3 4 घर आहेत आणि वरची म्हणजे 1 2 3 4 घर आहेत. 4 घरातून 4 घरं वजा केली, 4 घरातून 4 घरं वजा केली म्हणजेच 0 आलं. म्हणजे दशांश चिन्ह किती घरानंतर येणार आहे? 0 घरानंतर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा आपला या ठिकाणी बरोबर पर्याय असणार आहे. थोडासा गोंधळ झाला. या 5 न 25 ला भागल्यानंतर 5 1 5 5 येणार आहे, हे 0 राहणार आहे. म्हणजे वर दशांश चिन्ह हे 5 घरानंतर आहे आणि खाली दशांश चिन्ह हे 4 घरानंतर आहे. वजाबाकी केली तर वजाबाकी आली 1, म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्ह हे 1 घरानंतर येणार आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक असणार आहे. आता आपल्याला गणित आहे बघा, 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.4 अंशस्थानी आहे आणि छेदस्थानी 0.04 गुणिले 0.04. वर 3 वेळा 4 आहे, खाली 2 वेळा 4 आहे, म्हणजे उत्तरात 4 येणार हे नक्की आहे. परंतु आपल्याला ठरवायचं काय आहे? दशांश चिन्ह कधी येणार, किती घरानंतर येणार त्या 4 साठी. तर वरचा ज्यावेळेस आपण विचार करतोय बघा 1 2 आणि 3, म्हणजे अंश स्थानाचा ज्यावेळेस गुणाकाराचा आपण उत्तर पूर्ण करेल त्यावेळेस दशांश चिन्ह हे 1 2 3 घरानंतर येणार आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण खालचं उत्तर काढणार आहोत त्यावेळेस खालच्या छेदाचा गुणाकार केल्यानंतर 1 आणि 2 3 आणि 4 दशांश चिन्ह हे 4 घरानंतर येणार आहे. 1 2 3 आणि 4. आणि मग ज्यावेळेस आपण परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ज्यावेळेस भाजकाचे दशांश घर जास्त असतात भाज्याची कमी असतात त्यावेळेस भाज्याच्या पुढे आपण एक 0 वाढवतो. काय करतो? एका घरासाठी 1 याप्रमाणे 0 वाढवतो. म्हणजे इथं 4 घर आहेत, इथं 3 घर आहेत. घरांची संख्या कुठे जास्त आहे? भाजकामध्ये जास्त आहे. त्यावेळेस आपण भाज्याच्या समोर 0 वाढवणार. मग किती घरांनी जास्त आहे? 1 घरांनी जास्त आहे. त्यामुळं भाज्याचं जे उत्तर येणार आहे आपलं त्याच्यासमोर आपण किती 0 वाढवणार आहेत? 1 0. 1 न जास्त असल्यामुळे 1 0 वाढवला आणि अशा पद्धतीने आपलं उत्तर काय येणार आहे? मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. थोडासा बदल करून त्याच नमुन्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. 0.7 गुणिले 0.05 गुणिले 0.004 आणि भागिले आहे 0.07 गुणिले 0.04. म्हणजे हे 7 ह्या 7 ला जाणार आहे, हे 4 या 4 ला जाणार आहे. प्रश्न उरतो फक्त दशांश चिन्ह कुठे येणार आणि उत्तरात उरलेली संख्या जी असणार आहे तीच असणार आहे. या संख्येला 5च्या बरोबर दशांश चिन्ह कुठे येईल अशा पद्धतीचा प्रश्न असणार. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी रद्द होईल. मग आपण बघूया इथं किती होतात बघा दशांश चिन्ह. 1 2 1 आणि 2 3 3 आणि 3 6. ज्यावेळेस आपण अंशाचं उत्तर काढू त्यावेळेस 6 घरानंतर दशांश चिन्ह होतंय आणि खाली 1 2 3 आणि 4 गुणाकार असल्यामुळे याची बेरीज करतो आपण. 4 घरं झाली. आता आपण जे शिकलो, जर दशांश चिन्ह भाजकामध्ये जास्त घरानंतर असेल भाज्यापेक्षा तर काय करतो आपण? त्यांची वजाबाकी करतो. 6 आहेत, इथं 4 आहेत, त्यांची वजाबाकी आली 2. म्हणजे उत्तरात दशांश चिन्ह किती घरानंतर येणार आहे? 2 घरानंतर. 2 घरानंतर येण्यासाठी उत्तर आपलं माहिती होतं आपल्याला 5 आहे, पण 5 ही एक अंकी संख्या आहे आणि दशांश चिन्ह तर आपल्याला 2 घरानंतर द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला 1 0 इथं वाढवून घ्यावं लागलं, दशांश चिन्ह द्यावं लागलं आणि याच्या अलीकडे 1 0 वाढवावं लागलं. मग अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 आहे. मित्रांनो आपल्या समोर एक परत थोडस वेगळ्या स्वरूपाचं गणित आहे बघा. 0.024 गुणिले 0.125
अंशस्थानी आणि भागिले 0.08 गुणिले 0.25 छेदस्थानी आहे. मग कसं होतं, ए गुणिले बी होतं आणि भागिले पुन्हा ए किंवा बी होतं. अशा पद्धतीने इथं मात्र थोडंसं वेगळं आहे. आपण सुरुवातीला हे उदाहरण बघताना बघा, पर्यायात मध्ये आपला 15, 1.5, 15 दिसतंय, म्हणजे उत्तर 15 येणार आहे. ते कसं येणार आहे आणि आपल्याला इथं फक्त हुडकून काय काढायचं आहे, तर दशांश चिन्ह कुठे येतं हे हुडकून काढायचं आहे. 8 न 24 ला भागलं 3 आणि ह्या 25 न 125 ला भागलं 5 आले आणि ह्या दोन्हीचा गुणाकार 15, हा 15 आला. परंतु दशांश चिन्ह कुठे द्यायचं हे निश्चित आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण काय करतोय, अंशस्थानच्या दशांश स्थानांकडे लक्ष देतोय. इथं किती दशांश स्थळ आहेत, 3 आहेत. इथं किती दशांश स्थळ आहेत, 3 आहेत. ज्यावेळेस दशांश संख्येचा आपण गुणाकार करत असतो त्यावेळेस दशांश चिन्हांसाठी काय करतो, आपण याची बेरीज करतो आणि तेवढ्या घरानंतर दशांश, म्हणजे वर जे उत्तर येणार आहे त्याला दशांश चिन्ह किती घरानंतर येणार आहे, 6 घरानंतर असणार आहे. आणि खाली याचं जे उत्तर असणार आहे त्याला दशांश चिन्ह किती घरानंतर असणार आहे, 1, 2, 3, 4 घरानंतर असणार आहे. 1, 2, 3, 4. आपण जे बघितल्याप्रमाणे आपण बघतोय भाज्यामध्ये दशांश स्थळ जास्त आहेत. किती आहेत, 6. भाजकामध्ये दशांश स्थळ किती आहेत, 4. ज्यावेळेस भाज्यामध्ये दशांश स्थळ जास्त असतात त्यावेळेस आपण काय करतो, यांची वजाबाकी करतो. वजाबाकी आली 2 आणि उत्तरामध्ये तेवढ्या दशांश घरानंतर दशांश तेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह देतो. 2 घरानंतर दशांश चिन्ह असणार आपल्याकडे पहिलाच पर्याय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नासाठी योग्य पर्याय असणार आहे. याही प्रश्नाला आपण 2 पद्धतीने सामोरं जाऊ शकतो. दशांश स्थळ किती दशांश स्थळानंतर किंवा किती घरानंतर दशांश स्थळ येणार हे शोधून पर्याय काढू शकतो किंवा यांचा प्रत्यक्षात भागाकार करून उत्तर काढू शकतो. आपण पहिल्यांदा काय करूया, किती दशांश स्थळानंतर उत्तराचं दशांश घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे ते बघूया. इथं 2 चिन्ह आहेत, 2 घरानंतर आहे, इथं 1 घरानंतर आहे, इथे 2 घरानंतर, म्हणजे हा जो अंशाचा गुणाकार असणार आहे त्याला 5 घरानंतर दशांश चिन्ह असणार आहे. त्याच पद्धतीने आपण छेदाचं बघूया. 1, 2 आणि 4. 4 दशांश स्थळानंतर दशांश घरानंतर दशांश चिन्ह असणार आहे. भाजकामध्ये ज्यावेळेस भाज्यामध्ये दशांश घर जास्त आहेत, भाज्यामध्ये कमी आहेत, त्यावेळेस आपण काय करतो, त्यांची वजाबाकी करतो. वजाबाकी आली 1 घरानंतर दशांश चिन्ह असणारा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. परंतु तसे पर्याय आपल्या इथं 2 आहेत, म्हणजे यांचा दशांश चिन्ह विरहित संख्यांचा आपल्याला भागाकार करून बघावं लागणार आहे. मग ते जर केलं काय होतंय बघूया आपण. ह्या 6 ला भागलं 6 उरलं, ह्या 6 6 1 6, 42 ला भागलं 7 उरलं, 7 न 7 ला भागलं उरला आता 0.8 आणि 16. 8 1 8, 8 2 16, म्हणजे उत्तर 2 येणार. पण आपल्याला दशांश चिन्ह सुद्धा ठरवायचं आहे. दशांश चिन्ह ठरवायचं म्हणजे 1 घरानंतर दशांश चिन्ह असण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही संख्या असणार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. तर इथं बघा ए गुणिले बी भागिले बी च्या स्वरूपाची संख्या आहे. तर एम बरोबर एम, तर एम ची किंमत किती विचारलेली आहे. आपण थोड्या वेळासाठी या गणितातलं 5 बाजूला ठेवलं आणि या 4चा आणि 4चा भागाकार झाला तर आपलं उत्तर निघू शकतं. उत्तर 5 च्या स्वरूपात असणार आहे, कारण 4 ने 4 ला भागलं तर उत्तर 1 येणार आहे. पण शोधायचं काय आपल्याला, तर येणाऱ्या उत्तरामध्ये जे उत्तर 5 येणार असं गृहीत धरलंय आपण किंवा 5 उत्तर येते, पण 5च्या आधी किंवा 5च्या नंतर किती घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे हे शोधून काढायचं आपल्याला. मग इथं अंशस्थानी किंवा भाज्याकाला किती घरानंतर दशांश चिन्ह आहे, 1 घरानंतर. भाज्यामध्ये 1 घरानंतर दशांश चिन्ह आहे आणि भाजकामध्ये 1 2 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे. भाजकामध्ये दशांश चिन्ह 3 घरानंतर आणि भाज्यामध्ये 1 घरानंतर आहे. ज्यावेळेस भाजकामध्ये दशांश चिन्हांची किंवा घरांची संख्या जास्त असते त्यावेळेस आपण काय करतो, येणाऱ्या उत्तराच्या पुढे यांची वजाबाकी करून तेवढे शून्य वाढवतो. यांची वजाबाकी येते 2, म्हणजे येणाऱ्या उत्तराच्या पुढे तेवढे शून्य वाढणार आहेत आपले. म्हणजे 5 उत्तर आपण गृहीत धरतो, 5च्या पुढे 2 शून्य वाढणार, म्हणजेच 500 उत्तर
500 उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणून m ची किंमत 500 असणार आहे. मित्रांनो, या प्रकारचे आपण दशांश अपूर्णांकावरील काही स्पष्टीकरणासह नमुन्याची उदाहरणं बघितली. दशांश अपूर्णांकामधला सगळ्यात महत्वाचा फसवणारा कन्सेप्ट आपल्याला उद्याला बघायचा आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आवर्ती दशांश आणि आवर्ती दशांश या कन्सेप्टवरील उदाहरणं बघायची आहेत. तर नक्की उद्याच्या व्हिडिओसाठी भेट द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या. धन्यवाद.